अमरावतीतल्या माधान गावात ढगफुटीसारखा पाऊस. चांदूर बाजार तालुक्यातील माधान गाव पाण्याखाली गेलंय. गावात 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलंय. भीतीनं नागरिक आता घरांवर चढले आहेत. ही गावातली दृश्य आपण बघतो. हा एखादा ओढा, एखादा नाला किंवा नदी असावी असा भास होऊ शकतो, पण वास्तविक हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून अक्षरशः नदीसारखे पाण्याचे लोट वाहत आहेत. गावात 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलंय. याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र, आता नेमकी या गावात काय स्थिती आहे? सर, खरं तर काल सकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसाने अक्षरशः हाहाकार या गावाने माजवला. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्या कारणानं संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यातील जी गावं आहेत त्यामध्ये ज्याच्यामध्ये सोनेरी झालं, माधान झालं, हे जी गावं आहेत संपूर्ण पाण्याखाली गेली आणि चांदूर बाजार तालुक्यातील जितकी जी आजूबाजूची गावं आहेत ते देखील त्या गावांचा देखील संपर्क जो आहे तुटला आहे. एकंदरीत या गावाची परिस्थिती जर बघितली तर रस्त्यावर असा पाऊस साचला, जणू काही रस्त्याला नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि संपूर्ण गावातील लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. जीवनावश्यक वस्तू ज्या त्यांच्या घरातील आहेत त्या पूर्णपणे या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहे आणि जीव वाचवण्यासाठी अक्षरशः लोक जे आहेत ते आपल्या घराच्या उंच स्लॅबवर जाऊन त्याचा सहारा घेत आहेत आणि सोबतच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कपाशी, सोयाबीन, तूर जे पिकं आले होते संपूर्ण पिकं जी आहेत ते पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळं अत्यंत भीतीचं वातावरण गावात निर्माण झालेलं आहे. प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळावी, बचत कार्य सुरू करण्याची मागणी जी आहे ते या ठिकाणी गावकऱ्यांकडून होत आहे. आता प्रशासन कुठेतरी या कामी लागलेलं आहे. सौरभ, सुरेंद्र, कुठली मदत किंवा प्रशासन या गावापर्यंत पोहोचू शकलाय का? ही सगळी घटना आता समोर आल्यानंतर प्रशासन तातडीनं कारवाईला लागलेलं आहे. मदत पथक जे आहे ते या गावामध्ये पोहोचत बचाव कार्य सुरू करण्यासाठी मोहीम जी आहे प्रशासनाकडून या ठिकाणी राबवलेली जात आहे. जर परिस्थिती बघितली तर आता हाताबाहेर गेलेली आहे आणि त्यावेळी कुठेतरी प्रशासन या कामी लागलेलं आहे. सौरभ, ठीक आहे. सुरेंद्र, सध्या गावातली स्थिती गंभीर दिसते. 5 फूट म्हणजे खूप जास्त पाणी झालं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. आता अजूनही लोक छतावर मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नक्की पाऊस जो आहे तो संपूर्ण गावामध्ये गेला असल्या कारणानं घरामध्ये पाऊस शिरलेला आहे. अनेकांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ते त्या या पावसामध्ये वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळं सहारा घेण्यासाठी अक्षरशः काही लोक जे आहेत आपल्या घराच्या छतावर जाऊन सहारा घेत आहे आणि गावात अजूनही पूर्णपणे पाणी जे आहे ते साचलेलं आहे. या चांदूर बाजार तालुक्याच्या आजूबाजूचे जे गावं आहेत त्या संपूर्ण गावाचा संपर्क देखील जो आहे तो मुख्य गावापासून तुटला असल्या कारणानं या गावातून त्या गावात जाणे देखील कठीण झालंय. सौरभ, ठीक आहे. सुरेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल.